हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं कोमल लाईफस्टाईल ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. माझी मुलगी रात्री खूप त्रास देत होती आणि मग रात्रीची भांडी तशीच होती, रात्री जेवण केलेली. मग मी सकाळी उठल्यावर भांडी घासली आणि मला करायची होती आज मटकीची भाजी. मग मी मटकीच्या भाजीच्या तयारीला लागले. तर कांदा, लसूण, खोबरं, टोमॅटो आणि हिरवी मिरची मी मिक्सरमधून काढली आणि मी कच्चंच मिक्सरमधून काढलं. मला एवढा टाईम नव्हता. माझी छोटी मुलगी जसा उन्हाळा चालू झाला तेव्हापासून एवढा त्रास देते ना खूप. मग मला तिला बघत बघत कामं करायची म्हणलं की खूप अवघड जातं. 2 लेकरं सांभाळणे आणि घर सांभाळणे एवढं अवघड असतं ना, खूप जास्त. ते बायकांना समजेल, ज्यांना लहान मुलं आहेत ना त्या समजू शकतात म्हणजे काय असतं 2 लेकरं सांभाळून घर सांभाळणं. तर मग मी इथे मटकी धुतली आणि ते मी कांदा, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि टोमॅटो मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट केली. आणि मग मी कुकरमध्येच भाजी करणार होते, कारण मी कढईत केली तर मला सारखं चेक करावे लागते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 लेकरं सांभाळणं खूप अवघड आहे. मग मी सारखं चेक करायला तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे, म्हणून मी मिक्सरमधून लवकर शिजते पण भाजी आणि पटकन होते. मग मी इथं कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि ते मी बनवलेली पेस्ट टाकली आणि छान तेलामध्ये फ्राय केली. नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण ॲड केलं. त्यानं भाजीला चांगलं घट्टपणा येतो. जास्त पातळ भाजी छान नाही लागत. मग माझा तो एक मसाला आहे माझ्याकडे, मी माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये दाखवला आहे बघा तो मसाला कशाचा आहे. तर मी माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये एक झाड दाखवलं आहे, त्या झाडाचे पानं वाळून मी तो मसाला केलेला आहे. मग घरगुती मसाले आणि तो मसाला टाकून मग मी अशी भाजी केली माझी छान. जर भाजीचा फुल व्लॉग पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी स्पेशल त्याचा व्लॉग बनवेल. मग भाजी शिट्ट्या होत्यात तोपर्यंत, कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत मग मी पीठ मळून घेतलं आणि पीठ मुरतं आहे तोपर्यंत मग मी माझ्या छोट्या मुलीला मालिश केली. माझी मोठी मुलगी तिला खेळवत होती, मी कामं करूच तर मला खूप मदत होते तिची. आणि छान खेळवते बघा ती, अशी हाताने तिला काहीतरी दाखवते, गोल गोल डान्स करायला शिकवते वाटतं. तर मग ती खूप छान सांभाळते आणि मला मदत पण होते तिची. मग मी नंतर तिची मालिश करायला घेतली. तर मी मालिश करते जायफळ तेल पॅराशूट तेलामध्ये ठिसून. ते फक्त तळपायाला लावायचं आणि पाठीला लावायचं, थोडंच लावायचं, जास्त नाही. आणि अशी मालिश केली की लेकरं शांत झोपतात. माझी मुलगी पहिलं तर शांत झोपायची त्याने, पण नंतर मी मध्ये बंद केलं होतं, आत्ता चालू केलं परत ते मालिश करणं जायफळने. तर मग आत्ता चांगली झोपेल तिला सवय लागल्यावर. मग अशी झाली माझी मटकीची भाजी मी पातेल्यात काढून घेतली आणि कुकरमध्ये भात केला. तोपर्यंत मग इकडे पीठ माझं मुरलं होतं चपात्याचं, भात होते तोपर्यंत मग मी चपात्या केल्या. आणि माझ्या चपात्या होत्या तोपर्यंत मग माझी छोट्या मुलीची मालिश केली होती, तिला मी खेळायला सोडली. ती खेळत होती माझ्या चपात्या होसतं. आणि माझी मोठी मुलगी बघते तिला, सांभाळते थोडं म्हणजे एवढं नाही, थोडं होतं तिला जेवढं तेवढं करू लागते. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणून. माझ्या चपात्या झाल्या की मग मी आंघोळ घातली आणि मग तिला अशी बांधून ठेवली. मला जास्त वेळ झोपेल आणि झोपली होती ती काल जास्त वेळ, म्हणून मी आज पण तिला अशी बांधून ठेवली आणि मेकअप ते केलं तिचं. आणि तिला अशी झोपवली मी, ती शांत झोपली. तोपर्यंत मग मी किचन आवरून घेतलं. मग किचन आवरते तोपर्यंत उठले आमच्या मॅडम लगेच. माझी मोठी मुलगी अशी खेळते तिच्यासोबत, तिला खूप आवडतं तिच्यासोबत खेळायला. माझ्या मोठ्या मुलीला एवढं आवडतं तिच्यासोबत खेळायला खूप. रात्री म्हणते मला उचलून घ्यायचे तिला, मग दिलं मग उचलून, पण मी होते तिथंच. असा होता माझा आजचा